नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या प्रकरणातील स्वाध्याय 2.4 पाहणार आहोत। त्यामधलं पहिलं गणित प्रश्न क्रमांक 1, पुढील संख्या चढत्या भाजणीत कंसामध्ये मांडणीत लिहा। चढत्या मांडणीत आपल्याला संख्या लिहायच्या आहेत। तर बघा, आपल्या समोर संख्या त्यांनी दिलेल्या आहेत। तर त्या संख्या तुम्ही समोर नवनीत प्रकाशनाचं पुस्तक काढून बसायचं आहे आणि त्यानंतर स्वाध्याय 2.4 वही, पेन, पुस्तक या सगळ्याचा वापर करून आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे। चला त्यानंतर पाहूयात आपण चढत्या मांडणीमध्ये। चढत्या मांडणीमध्ये म्हणल्यानंतर आपल्याला या संख्या दिलेल्या आहेत। या संख्येतून काय करायचं आहे, चढत्या मांडणीत करायचं आहे आपल्याला। भाजणीतला समानार्थी शब्द मांडणीत लक्षात ठेवायचे। तर बघा, पहिली संख्या आहे 98,230, दुसरी संख्या आहे 98,023, तिसरी संख्या आहे 89,320, तिसरी संख्या आहे 98,032। तर आपल्याला लक्षात येईल, चढत्या मांडणीत करत असताना आपण आधी काय करत असतो, चढता क्रम करत असताना अगोदर आपण सर्वात लहान संख्या घेत असतो। हे 98,000 आहे, हे 98,000 आहे, हे पण 98,000 आहे, पण हे 89,000 आहे। म्हणजे ही संख्या सर्वात अगोदर येईल, 1 नंबरला येईल। घेऊया 89,320 नंबर 1 ला घेतली आपण। आता बघा, हे 98,200 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, म्हणजे या दोन्हीपैकी 2 नंबरला एक येईल संख्या। तर 98,023 अगोदर येईल की 98,032 येईल, त्याच्यावर आपल्याला कळतं 98,023 ही संख्या अगोदर येईल। नंतर 98,032 ही संख्या येईल, ही 2 नंबर झाला, हा 3, आणि सगळ्यात शेवटी 98,230 ही संख्या येईल। झाले बघा सगळ्या। तर आता आपल्याला पर्यायातून उत्तर शोधायचे। पुस्तकात पर्याय तुमच्या समोर आहेत बघा। पहिला पर्याय बघा, 98,230 नाही येणार हे। बी पर्याय पहा, 89,320, त्यानंतर 98,230, दुसरा पण पर्याय नाही येणार, दुसरा पण पर्याय कटला। तिसरा पहा 89,320, 98,032, हे पण नाही पर्याय येणार। शेवटचा पर्याय पहा डी, 89,320, 98,023, 98,032 आणि 98,230। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी येणार आहे। याप्रमाणे आपण चढता क्रम केलेला आहे। अतिशय सोपं गणित होतं। या उलट उतरता क्रम जर आपल्याला विचारला असतं तर काय केलं असतं आपण, नंबर 1 ला 98,000 सर्वात मोठी संख्या घेतली असती, 98,230 नंबर 2 ला ही संख्या घेतली असती उतरत्यामध्ये। अतिरिक्त माहिती मी तुम्हाला सांगत आहे गणिताच्या अनुषंगाने। त्यानंतर 98,023 घेतली असती आणि नंबर 4 ला आली असती उतरता क्रम। आपल्याला चढता क्रम विचारला होता, हे उत्तर त्याचं आहे पर्याय डी। त्यानंतरचं गणित, त्यानंतरचा स्वाध्याय 2.4 मधला दुसरा प्रश्न पहा पुस्तकामध्ये। 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? सगळ्याच पर्यायात 3 अंक आहेत आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? 8, 10 ने आणि 12 ने जाणारी पाहिजे आपल्याला। आता बघा, पहिला पर्याय घेऊया आपण 990। आता एकक स्थानी 0 कसोट्यावर आधारित प्रश्न आहे। एकक स्थानी 0 असल्यामुळं 10 न भाग जाणारच, हे की नाही। 10 न बघा, 8, 10 आणि 12 घेऊ आपण। 10 न भाग याला जाणार, पण 12 न जातोय का बघूया आपण। 12 12 न भाग देऊया, 12 96, 96 उरले 3। तर 12 न भाग जात नाही, निशेष भाग बनले। निशेष भाग कसा असतो की काही शेष राहिला नाही पाहिजे, म्हणजे बाकी 0 आली पाहिजे। म्हणजे हा पर्याय कटला ना, मग या तिघांनी भाग दिला पाहिजे। 990 हा पर्याय कटला का बरं? पर्यायातून उत्तर काढायचे आपल्याला। 990 ला बघा बरं, 990 ला 12 ने भाग जातो का?
बारी आठी 96, 12 अष्टदर्श मोठे होतात, बारी आठी 96, उरले 3 आणि 30ला भाग जात नाही, त्यामुळं हा पर्याय कटलेला आहे. 8नं जातो का नाही ती पाहायची पण गरज नाही आपल्याला, फक्त आपल्याला माहिती होतं 10ची कसोटी शून्य असल्यामुळं जातो, पण इथं आपल्याला भाग जाणार नाही, हे 12नं क्लिअर झाल्यामुळं हा पर्याय आपला कटलेला आहे. त्यानंतरचा पर्याय पाहू. आता बघा, पर्याय पाहिल्याच आपल्याला उत्तर कळतं की हे 5 एकक स्थानी असल्यामुळे 975 पण हा पर्याय नाही, कारण 10नं भाग जाण्यासाठी एकक स्थानी काय पाहिजे, 0 पाहिजे. इथं आहे का, नाही. म्हणजे 12नी गेला 8नं गेला तर याला 10ने भाग जाऊ शकत नाही, कारण एकक स्थानी काय पाहिजे, 0 पाहिजे. हा पण पर्याय कटला. आता राहिले 2 पर्याय. आता आपण पाहूया 960. 960ला 10नं भाग जाणार, हे बघा 10नं जाणार. 12नं बघूया, बारी आठी 96, बारी आठी 96 म्हणजे 80 यायले उत्तर, भाग जातो. मग आता राहिला कोणता प्रश्न, 10नं गेला 12नं पण गेला, 8नं जाते का पाहू. बघा 960, 900 परत लिहू आपण, 960, 8नं जातो का, 8 एक 8, उरले 1, झाले 16, 8 दोन्ही 16, 0ला 0. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. 960च ही संख्या अशी आहे की तिला कितीने भाग जातो, 8नं पण जातो, 10नंच एकक स्थानी 0 असल्यामुळे पाहिल्याच आपल्याला कळते. आणि 12नं बारी आठी 96 आपल्या पर्यायाचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 960. चला त्यानंतरचा प्रश्न पाहू. त्यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3 नवनीत प्रकाशनाचं पुस्तक आहे, स्वाध्याय आपण 2.4 पाहत आहोत आणि त्यामधलं हे गणित आपल्याला विचारलेलं आहे. 3 नंबरचं गणित बघा. एक पदावली लिहिलेली, 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15 वजा 500. तर तुम्हाला पदावलीचा नियम मी सुरुवातीला सांगितलेला आहे. पदावलीमध्ये आपल्याला नंबर 1ला काय करायचं आहे, बघा भागाकार किंवा गुणाकार जे असतील ते अगोदर करायचे. नंबर 2ला काय करायचं आहे, बेरीज किंवा वजाबाकी नंतर करायचे. म्हणजे अगोदर भागाकार किंवा गुणाकार त्यातले काढून टाकायचे, नंतर बेरीज किंवा वजाबाकी करायची. मग क्रमाक्रमाने आधी अगोदर काय करायचं भागाकार गुणाकारापैकी, तर डावीकडून उजवीकडे जात असताना जे अगोदर येईल ते करायचं. मग गुणाकार भागाकार संपले, नंतर आपल्याला बेरीज वजाबाकी करायची. बेरीज किंवा वजाबाकीपैकी अगोदर काय करायचं, तर जे अगोदर इकडून जाताना डावीकडून उजवीकडे जाताना येईल ते करायचं. चला 89 गुणिले 15 यांचा गुणाकार करूया. बघा 89 गुणिले 15 करूया. 15 बघा 5 9 45, 4 8 पंचे 40 आणि 4 44, 0 89 एक 89 डायरेक्ट लिहून टाकतो फास्ट होण्यासाठी. 5 9 आणि 4 13ला 3 हात चाला 1, 4 आणि 5 8 आणि 5 13, 1335. याचा गुणाकार काय आला एवढ्यांचा, 1335 अधिक 11 गुणिले 15 वजा 500. बर, आता आपण याची बेरीज करू शकतो का, नाही. गुणाकार भागाकार अगोदर आपल्याला पूर्ण करायचा आहे. 11 गुणिले 15 परत एकदा, 15 गुणिले 11 5 1 5 हे बघा झालं. 11 गुणिले 15 काय आलं, 6 265 आलं, आहे की नाही. 265 आलं. हे लिहून टाकू परत. अतिशय सोपी आहे पदावली. तुम्हाला अधिकचे गणित नंतरचे समजावण्यासाठी मी जास्त विस्तृत समजून सांगत आहे. अधिक या दोघांचा गुणाकार आला 265 वजा 500. आता गुणाकार आणि भागाकार हे संपलेले आहेत सगळे. आता राहिले बेरीज आणि वजाबाकी. तर अगोदर काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं, इकडून इकडे जात असताना जे अगोदर येईल ते करायचं. 1335 आणि बेरीज करून घेऊ आपण 265 क्रमानच. बघा किती येतील, 5 आणि 5 10शीला 0, 6 आणि 3 9 आणि 1 10शीला 0, चला 1 3 आणि 2 5 आणि 1 6, किती आलं 1600 आलं. इथं आपलं थोडंसं चुकलंय, तर 165 येईल इथं. ठीक आहे नाही, चला इथं 165 येईल. बघा 5 आणि 5 10शीला 0, 15चा आणि 11चा गुणाकार पहा. 5 आणि 5 10शीला 0, हात चाला 1, 6 आणि 3 9 1 10शीला 0, हात चाला 1,
3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे आलं किती 1500 आलं. आता या दोघांची काय आली बेरीज 1500 आली का 1500 बघा करून टाकू 165 इथे. तर आता पहा 1500 मधून हे वजा 500 करायचे म्हणजे उत्तर मिळालेले आहे आपल्याला 1500 वजा 500 1500 वजा 500 1000 हे उत्तर पर्याय नंबर सी येणार आहे. त्यानंतर स्वाध्याय 2.4 मधलं चौथं गणित पाहूया. अतिशय सोपं गणित आहे. 1,30,429 भागिले 13 म्हणजे हा भागाकार येणं आपल्याला अपेक्षित आहे. अतिशय सोपा पाडे पाठांतरावर आलेला प्रश्न. पाडे 30 पर्यंत 5वीच्या विद्यार्थ्यांना पाठ असणं आवश्यक आहे. किमान 30 पर्यंत पाडे पाठ असणं आवश्यक आहे. करूया आपण भागाकार. 13चा पाडा आहे 13 1 13 3 मधून 3 गेले 0 1 मधून 1 गेला 0 वरचा 0 खाली घेतला. आता आपल्याला वरचा 0 खाली घेतल्यामुळे काय करावं लागेल शून्याचा भाग द्यावा लागेल. 13 0 0 ठीक नाही वजाबाकी केली इथं 0 वरचे 4 खाली घेतले. आता 13च्या पाड्या 4 येतील का नाही. परत एकदा शून्याचा भाग देऊया आपण 4 परत 2 खाली ती घेऊयात. बघा 13चा पाडा म्हणा 13 2 26 13 39 13 52 मोठे होतील 13 39 बघा वजाबाकी करा इथं 3 इथं किती झाले 12 12 मधून 9 गेले 3 राहिले वरचे 9 आहेत ते खाली घ्यायचे दादा म्हणजे 13 39 बघा करायचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. उत्तर काय बाकी शून्य आलेली आहे. उत्तर आहे 10,033 10,033 पर्याय पहा. पर्याय नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं ए हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. स्वाध्याय 2.4 मधलं आपण 5वं गणित पाहूयात. बघा मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत. किती रांगा आहेत 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. रांगा किती आहेत 14 आणि प्रत्येक रांगेत किती गाड्या उभ्या राहणार आहेत 420 जागा म्हणजे गाड्या उभ्या राहणार आहेत. तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहे. गाड्या उभ्या करण्यासाठी जागा किती म्हणजे किती गाड्या बसू शकतील असं त्यांना म्हणायचं आहे. तर किती गाड्या बसू शकतील हा प्रश्न आहे. तर अतिशय सोपं गणित होतं. बघा रांगेवर आधारित गणित आहे की एकूण रांगा किती आहेत तर 14 रांगा आहेत अशा. तर त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात किती आहे 420 आहे. तर रांगा किती आहेत 14 आहे. 420 गुणिले 14 बघा डायरेक्ट भागाकार 14चा जर पाडा येत असेल तर गुणाकार तुम्ही डायरेक्ट करू शकता. नसेल येत तर असं करा 4 0 0 4 2 8 4 चौक 16 0 1 0 1 2 4 1 8 6 2 8 4 1 5 आले 5,880 जागा बसू शकतील किंवा गाड्या बसू शकतील है की नाही. इतकी जागा आहे. इतक्या गाड्या बसू शकतील इतकी जागा आहे. अर्थातच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 5,880. गुणाकार करायचा होता. अतिशय सोपं गणित. त्यानंतरचा प्रश्न. त्यानंतर स्वाध्याय 2.4 मधलं आपण 6वं गणित पाहूया. तुमच्यासमोर पुस्तक आहे तुम्ही वाचून घ्या गणित. बघा एका शाळेत 704 डेस्क आहेत आणि 22 वर्गात ठेवायचे. एका शाळेत किती डेस्क आहेत 704 आणि किती वर्गात ठेवायचे ते 22 वर्ग आहेत त्यांच्या शाळेमध्ये त्याच्यात ठेवायचे. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याची डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क येतील. सोपा प्रश्न आहे. एका शाळेमध्ये 704 डेस्क आहेत. किती आहेत डेस्क 704 बघा इथे लिहिले मी. ते 22 वर्गात ठेवायचे आपल्याला. तर प्रत्येक वर्गात किती येतील काय करावं लागेल तर इथेच हेच कळालं पाहिजे आपल्याला की आपल्याला काय करावं लागणार आहे. 704 भागिले 22 आपल्याला करावं लागणार आहे. अतिशय सोपं गणित होतं. तर भागाकार कुठं करायचा आणि गुणाकार कुठं करायचा हे आपल्याला कळालं पाहिजे. याच्या बघा हे गणिताचं उत्तर काढूया आपण. 22 1 22 22 2 44 22 3 66 22 3 66 उरले 4 झाले 44 22 2
44 म्हणजे प्रत्येक वर्गात येणाऱ्या डेस्कची संख्या किती आहे? 32. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. भागाकार तुम्ही असा पण करू शकता, पण गणिताचा वेळ वाचवण्यासाठी किंवा परीक्षेत वेळ वाचवण्यासाठी सोपी पद्धत असा भागाकार करणं ही राहणार आहे. अशी सवय लावून तुम्ही घ्या. 22 त्रिक 66, 4 उरले 22 दोन्ही 44, 32 उत्तर आलेले. तर प्रत्येक वर्गामध्ये किती डेस्क मिळतील? तर 32 डेस्क मिळतील. अशा पद्धतीने हे सोपं गणित होतं. या गणितामध्ये आपल्याला भागाकार करायचा हे कळालं पाहिजे, कशानं कुणाला भागायचं हे पण कळालं पाहिजे. त्यामुळे शांत डोक्यानं हे गणित वाचा. आणि याच्या आधीचं गणित आपण पाहिलं होतं पार्किंगवरचं. 14 रांगा आहेत, प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत, तर तिथं गुणाकार केला होता. हे आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यानंतरचं गणित पाहूया. त्यानंतर स्वाध्याय 2.4 मधलं शेवटचं गणित. पुस्तक आहे तुमच्या समोर, वही आहे. एका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. बघा, अंकाच्या बेरजेवर कोणती कसोटी आहे तुम्हाला आठवते का? तर आहे 3ची एक कसोटी आहे आणि 9ची कसोटी आहे, की आपण अंकाची बेरीज करत असतो आणि त्या बेरजेला मग त्या संख्येनं भाग जातो. 9ची कसोटी आहे, अंकाची बेरीज करतो आपण. जर ती 9च्या पटीत येते असेल किंवा 9च्या पाड्यात येत असेल तर त्या संख्येला भाग जातो. तसं काही 2च्या कसोटी दिसत नाही, 5च्या नाही, 8च्या आपल्याला दिसत नाही बेरजेचा संदर्भ. तर आपण एक उदाहरण करून पाहूया. बघा, 9, 4 आणि 5, किंवा आपण हेच उदाहरण पाहूया. 9, 9, 9 सारखे अंक घेऊ. 9, 9, 9 999. आता यांची अंकाची बेरीज किती? 9 2 18, 9 3 27. बघा, त्यांनी काय म्हणले, एका संख्येतून अंकाची बेरीज वजा केली असता त्यातून जी मिळणारी संख्या आहे त्या संख्येला सुद्धा त्याच संख्येनं परत भाग जाईल. म्हणजे या संख्येला 9 भाग चाललाय, कारण हे 9 27 यायली बेरीज यांची. 9 3 27 आहे की नाही, 9 चाललाय. पण यांची वजाबाकी केल्यानंतर जी मिळणारी संख्या आहे तिला पण कितीनं भाग जाईल या पर्यायापैकी? बघूया, वजाबाकी करूया. 9 2 18, 9 3 27. 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 2 गेले 7, 9 9ला 9 972 आलं. आता बघा बरं, यांची बेरीज किती येते? यांची बेरीज केली, यांची बेरीज 7 2 9 9 9 18 18 येते. म्हणजे 9 भाग पुन्हा या संख्येला 972ला सुद्धा जाणार की नाही? तर 9ची कसोटी, तर अशी संख्या कोणती आहे? 9. आता आपण 3चं बघूया एकदा. 3 3 3. आता या 3 3 2 6 3 त्रिक 9. याची बेरीज वजा केली. बघा, तर किती येईल? इथं 2 झाले, इथं 13. 13 मधून 9 गेले 4, 2 3 324 आहे नाही. 324ला परत 9 भाग जाईल का? 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. म्हणजे ही सुद्धा बेरीज यायली, हिला पण 9 भाग जातो. म्हणजेच तर ती संख्या कोणती आहे? 9नेच भाग जाणारी. दुसरी 8च्या कसोटीत असं नाही, 5च्या नाही आणि 2च्या नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या स्वाध्याय 2.4 मधले आपण सर्व गणित स्पष्टीकरणासहित अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला समजतील अशा स्पष्टीकरणासहित घेतलेले आहेत. तर तुम्ही हे गणित करत असताना अधिकाधिक सराव करा आणि परत परत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला ते स्पष्टीकरण अधिक तुमच्या स्मरणात राहील, आठवणीत राहील. या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक मला व्हिडिओ बनवता येतील. तर आपण इथं थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये स्वाध्याय 2.5 मध्ये. धन्यवाद.